पर्यावरण दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। संपूर्ण देशामध्ये आज पर्यावरण दिन 5 जून साजरा केला जातोय आणि वृक्ष लागवड करून वृक्षारोपणाचे विविध ठिकाणी जनजागृतीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचं आयोजन होतं। आज सन्माननीय नगरसेवक बडनेराचे आमचे लोकप्रिय अजयभाऊ जयस्वाल यांची खऱ्या अर्थाने संकल्पना होती। त्यांनी ही वरुडा स्मशानभूमी खऱ्या अर्थानं माननीय आमदार रविभाऊ राणांच्या वाढदिवशी या ठिकाणी ही सौंदर्यीकरण करण्याचा जी इच्छा आणि मानस व्यक्त केला, जो संकल्प केला, त्याची पूर्ती म्हणून आज सन्माननीय आणि रजनीताईंच्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय नगरसेविका रजनीताई डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी बोरचं काम झालं। म्हणजे झाडांना नुसतं झाडं लावले तर असं नाही, तर त्यांना पाणी देण्याची जलव्यवस्था करण्याची व्यवस्था आधीच करून ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणी आज सन्माननीय झोन सभापती मिनी महापौर सन्माननीय किशोरभाऊ जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। आपण आधीच सांगितलं की अजूभाऊंची संकल्पना सन्माननीय या बडनेरा शहरातील पर्यावरणप्रेमी आदरणीय शिक्षक गुरुवर्य सन्माननीय गबने सर या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय अग्रवाल सर आहेत, चाइल्ड स्पेशालिस्ट डॉक्टर नितीनजी श्रीरामवार, कमलेशजी सोमलवार आणि सन्माननीय उमक मेडिकलचे संचालक शरदभाऊ उमक असेल आणि आमचा अनेकांची नावं न घेता युवा स्वाभिमान परिवार महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांच्या हाताने झाड लावायचं होतं असे स्पोर्ट्स क्लबचे बडनेरा क्रीडा स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय सोनल रंगारी सरांचे संपूर्ण विद्यार्थी आणि सर आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण पाहतोय की वरुडा स्मशानभूमीमध्ये अनेक ठिकाणी झाडं लावण्यात येत आहे आणि या झाडांची निगा राखण्याचा सुद्धा संकल्प याच ठिकाणी करण्यात आला। बडनेरा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बडनेरा येथील वडुरा स्मशानभूमीत युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक, स्थानिक नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। स्मशानभूमी सौंदर्यीकरण योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त बडनेरा येथील अत्यंत दुर्लक्षित असलेल्या वडुरा स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणास प्रारंभ करण्यात आला होता। त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पर्यावरण दिनाचे औचित्य साधत स्मशानभूमीत कडुनिंब, कडुबदाम, चिंच, बेल, पिंपळ आदी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली। या प्रसंगी मिनी महापौर किशोर जाधव, नगरसेवक अजय जयस्वाल, महिला व बाल कल्याण समिती सदस्य नगरसेविका रजनी डोंगरे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, व्यापारी, पत्रकार, महानगरपालिका कर्मचारी तसेच युवा स्वाभिमान महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बडनेरा स्पोर्ट्स क्लबच्या सोनल रंगारी यांच्या खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल मिल्खे यांनी केले। उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाची काळाची गरज अधोरेखित करत वृक्ष लागवडीचे महत्त्व विशद केले। पेड़ लगाओ, सृष्टि बचाओ। या प्रसंगी प्राध्यापक गबने सर, प्राध्यापक अग्रवाल, प्राध्यापक अमोल मिल्खे, शिक्षिका सुचिताताई पाटील, वंदनाताई पवार, सोनालीताई नागे, पर्यावरण मित्र शरदभाऊ उमक, ज्येष्ठ पत्रकार मच्छिंद्रभाऊ भटकर, कमलेशजी सोमलवार, जैन मॅडम, क्रीडा प्रशिक्षक सोनल रंगारी, स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू सूर्यभानजी पांचारे, मुश्ताक शेख, सुरेश भाऊ चाफले, सचिन पवार, सोनू बबेरवाल, प्रेम, शीलाताई नरांजे, वंदनाताई पवार, रत्नाताई विरुलकर आदी मान्यवर उपस्थित होते। वडुरा स्मशानभूमी परिसर हरित व स्वच्छ ठेवण्यासाठी भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। आज 5 जून पर्यावरण दिवस आहे। आज रविभाऊ राणाच्या संकल्पनेतून अजयभाऊ जयस्वाल, रजनीताई डोंगरे यांनी यांचा वाढदिवस आज हा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे आणि झाडाचं महत्त्व हे मला सगळ्यांना माहिती आहे। मागं कोविड आलं होतं त्यावेळी काय परिस्थिती ती श्वासोच्छवासाची, तर त्याचा परिणाम आपल्या देशामध्ये झाडं असल्यामुळं आपले सगळे लोक त्याच्यामुळं जास्तीत जास्त आपण निरोगी राहिलो। तर झाडाची काय ताकद आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आज ही संकल्प घेतो मी का इच्छा सगळे माझे जे मित्र बंधू ताई आहे यांना एकच विनंती आहे की हे झाडं आपण लावले, पण एका झाडाची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घ्या। आज 5 जून पर्यावरण दिनानिमित्त घेतलेला आमदार रविभाऊ राणा यांचा प्रेरणेतून घेतलेला संकल्प वाढदिवसातून ते आम्ही आता त्या मार्गानं चालत आहे
आणि इथे आज 5 जूनला झाडं लावण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आमची संपूर्ण टीम आणि मी आणि माझ्यासोबत पर्यावरणप्रेमी सगळे दिसत आहे. यांनी सगळ्या संकल्प घेतलेला आहे, झाडं लावले आहे आणि झाडे जगवायची जबाबदारी पण आमची आहे. आम्ही भविष्यात ही खूप सुंदर एक वरोडा हिंदू स्मशानभूमी डेव्हलप करणार आहे. नमस्कार. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जो रविभाऊंच्या वाढदिवसापासून जो संकल्प आम्ही या स्मशानभूमीचा घेतलेला होता की याला स्वच्छता आणि त्याला डेव्हलप करायचा, त्याच अनुषंगाने आज 5 जून या रोजीसुद्धा आम्ही ठरवलं की इथे वृक्षारोपण करायचं, त्याची निगा राखायची. त्याच्या आधीच आपण 29 तारखेला इथे बोअरवेलचं कामसुद्धा केलेलं आहे. कारण नुसतं झाडं लावून होत नाही, तर त्याला जगवणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण पर्यावरणाचा जर समतोल राखायचा आहे तर आपण आता सध्या बघतो आहे की भारतातली लोकसंख्या किती झालेली आहे आणि फक्त सिमेंटचे जंगलं उभे झालेले आहे. याचा समतोल राखण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करणं हे किती गरजेचं आहे, हाच एक आमचा छोटासा सर्व नगरसेवकांचा प्रयत्न होता. या संकल्पनेमध्ये आमचे अजूभाऊ जयस्वाल, किशोरदादा आणि आम्ही काल ठरवलं की इथे आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे. या माध्यमातून लोकांनासुद्धा एक संदेश द्यायचा होता की प्रत्येकाने 1 मॅन 1 ट्री जर लावलं तर आपण रोपणाच्या माध्यमातूनच आपण नॅचरल जो गारवा म्हणतो तो आणू शकणार आहे. बस या अनुषंगाने मी प्रत्येकाला एक आव्हान करेल की आजच्या दिवशी कमीत कमी आपल्या अंगणात तरी एक झाड लावावं आणि निसर्गाशी आपली मैत्री ठेवावी. धन्यवाद. आज दिनांक 5 जून 2026 आज अजयभाऊ जयस्वाल यांनी जो संकल्पना घेतली होती आणि आपले दादासाहेब किशोरभाऊ जाधव यांनी जी संकल्पना केली होती, डोंगरेताईंनी जी संकल्पना, नगरसेवकांनी जी संकल्पना केली होती वृक्षारोपणाची, ती आज खरोखर म्हणजे सुरुवात झालेली आहे त्याची. आणि याची सुरुवातीच्या आधी यांनी काय केलं आहे, पाण्याची व्यवस्था जी पाहिजे झाडांसाठी ती आधीच करून ठेवलेली आहे आणि ट्री गार्डसुद्धा आणलेले आहे, ट्री गार्डसुद्धा लावला आहे. आणि ही झाडं जी लावली आहे, सुनील रंगारी सर यांची टीम सगळी हजर होती. लहान मुलांना यातून प्रेरणा मिळावी यासाठी लहान मुलंही उपस्थित होते. त्यांनीसुद्धा खूप याचा आनंद घेतला आणि झाडं आनंदाने लावली आणि ती जगवू असं त्यांनी प्रण केलेलं आहे. याच्यासोबत आम्हाला सर्व नगरसेवकांनी आणि इथच्या लोकल नागरिकांनीसुद्धा मदत केलेली आहे आणि अशीच मदत आम्हाला अपेक्षित आहे. आणि जर जिथे झाडं लावण्याचा प्रोग्राम असेल तिथे आम्ही सदैव तत्पर आहे आणि झाडाची निगा घेण्यासाठी आम्हाला जी मदत लागेल ती यांनी करावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि यापुढे आम्ही असाच प्रोग्राम राबवत राहू. पावसाळाभर झाडं लावू, भरपूर झाडं लावायची आहे कारण ही सध्या काळाची गरज आहे. त्यामुळे आता झाडं लावणं आपल्याला पर्याय नाही झाडाशिवाय, त्यामुळे आम्ही झाडं लावणार आहे आणि तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. धन्यवाद. 5 जून आणि पर्यावरण दिनानिमित्त खरोखर पर्यावरणाचं संतुलन राखण्याच्या दृष्टिकोनातून सन्माननीय आमदार आणि सर्व नगरसेवक आणि गावकरी मंडळी यांनी हा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आणि हा उपक्रम आजच्या पुरता नाही तर नेहमीकरता राबवण्यात यावा ही सर्वांना विनंती. धन्यवाद.